गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर शाहू छत्रपती महाराजांचे समर्थक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। आज शुक्रवार पेठेतील पोलीस चौकीजवळ शाहू महाराजांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून संजय मंडलिक यांच्या विधानांचा निषेध व्यक्त केला। या दरम्यान यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील केशवराव भोसले नाट्यगृहात होत असलेल्या निर्धार मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिंदे गटांच्या समर्थकांनी या ठिकाणी थांबून मंडलिकांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। दोन्ही गट आमने सामने आल्यानं या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। भर चौकात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असल्यानं या ठिकाणी वाहतुकीची देखील कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन दोन्ही बाजूंच्या समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न करून जमावाला बाजूला केलं। एकूणच मंडलिक यांच्या विधानानंतर शिंदे गट आणि शाहू महाराज समर्थक यांच्यातील चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली। आज कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार सन्माननीय संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा केशवराव भोसले या ठिकाणी मेळावा होता। यासाठी या ठिकाणी शुक्रवार गेट येथे शिवसैनिक जमा होत असताना काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी समोर येऊन मंडलिक साहेबांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली। त्यांनी कोणती परवानगी नसताना या ठिकाणी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी केली, त्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। शिवसैनिकांच्या प्रक्षोभाला त्यांना सामोरं जावं लागलं असतं, परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं, त्यांनी या ठिकाणी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली। परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे की अशा पद्धतीनं विना परवाना कुणी आकारण शांतता बिघडवण्याचं काम करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे।